सर्वांचं स्वागत। महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरली मोहोळ यांना सपोर्ट करण्यासाठी सर्वत्र प्रचार सभा चालू आहेत। पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील भाऊ कांबळे यांच्या वतीने देखील आज प्रचार रॅली काढण्यात आलेली आहे। या प्रचार रॅलीमध्ये सर्वच पक्षाचे सर्वच लोक आज सहभागी झाले आहेत। युवक असतील सर्वच पक्षाचे लोक सहभागी झालेले आहेत। नक्की ही रॅली कशा पद्धतीने पार पडली याविषयी अधिक माहिती घेऊया। महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरली मोहोळ आपल्या सोबत राहणार विचारलं त्यांना आणि कशा पद्धतीचा सपोर्ट आहे तुम्हाला मिळतो नागरिकांकडून। तुम्हीच बघा आता तुम्ही रोज पाहताय की उत्स्फूर्तपणे प्रत्येक भागात कुठे गेलं तर नागरिक स्वागत करतायत, नागरिक सपोर्ट करतायत। आजही कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात भवानी मातेचं दर्शन म्हणून आम्ही सगळे निघालोय। आता तुम्ही चारी बाजूला बघा किती नागरिक उभे आहेत। त्यामुळे सगळ्यांनी ठरवलं की पुन्हा एकदा मोदीजी। पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील भाऊ कांबळे हे देखील आता आपल्या सोबत आहेत। आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहे आज यांनी जी प्रचार रॅली काढलेली आहे। काय सांगाल भाऊ, आज मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ तुम्ही आज रॅली काढताय, काय सांगाल? खरं तर आमच्या कॅन्टोन्मेंट मतदारसंघातल्या आज भवानी मातेचं दर्शन घेऊन आमच्या कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा शुभारंभ करतोय। या ठिकाणी सहयोगी पक्षातले आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील, शिवसेनेचे असतील, मनसेचे सगळे पदाधिकारी या रॅलीत पदयात्रेत समाविष्ट होणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात काशीवाडी असेल, भवनपेठ असेल, हरकानगर असेल, चुडामन तालीम परिसर असेल, या परिसरातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माननीय मुरलीधरजी मोहोळ यांना या भागातून प्रचंड मोठा मताधिक्य मिळवून देण्याचा आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे। आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, मनसेचे कार्यकर्ते, शिवसेनेचे, आरपीआयचे कार्यकर्ते आता या रॅलीत मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत आणि मोठ्या प्रमाणात या भागातून मताधिक्य मिळेल असा आज भवानी मातेच्या समोर मला आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे भवानी मातेचा। तर भवानी मातेसमोर सांगतो की कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचा आजचा या प्रचाराचा शुभारंभ भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन मुरली अण्णांचा पदयात्रा या ठिकाणी सुरू होत आहे। या भागातील नगरसेविका आहेत आमच्या बरोबर, त्याही सांगतील आपल्याला किंवा या भागातील सर्व कार्यकर्ते, सर्वसामान्य कार्यकर्ता किंवा नागरिक या भागातले राहतात, झोपडपट्टी असेल किंवा सोसायटी असतील, चाळीतले सर्व नागरिक बंधू भगिनी आमच्या बरोबर आहेत आणि भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा मोदी साहेबांना पंतप्रधान करायला आशीर्वाद देण्यासाठी आमच्या बरोबर भवानी माता आहे आणि या भागातील सर्व नागरिक बंधू भगिनी आमच्या बरोबर आहेत। शहराध्यक्ष धीरज भाऊ घाटे विचारणार आहे कशा पद्धतीचा सपोर्ट अण्णांना मिळतोय। प्रत्येक ठिकाणी रॅली काढण्यात येते, आज देखील भव्य रॅली निघाली, काय सांगाल? महायुतीचे उमेदवार मुरलीधर अण्णा मोहोळ हे पुण्याच्या वेगवेगळ्या वस्ती भागामध्ये फिरतात आणि अत्यंत उत्स्फूर्त सामान्य माणसांचा प्रतिसाद हा महायुतीच्या पाठीशी आहे। त्यांना खात्री आहे की या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी हे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील आणि या देशाचा विकास हा मोदीजीच करू शकतात। हा देश मोदीजींच्या हातामध्ये सुरक्षित आहे। त्यामुळे मोदीजींना मतदान करण्यासाठी, मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर अण्णा मोहोळ यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी पुणेकर आणि सामान्य पुणेकर हे मुरली अण्णांच्या पाठीशी आहेत। इतका चांगला आणि उत्स्फूर्त प्रतिसाद या पदयात्रांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो। आज खूप उत्साहाने सर्व आमचे महायुती आणि मित्रपक्ष आम्ही एकत्र आलेलो आहोत। आम्हाला फार आनंद होत आहे। प्रचाराचा आज आमच्या कॅन्टोन्मेंट मध्ये शुभारंभ होत आहे। आपल्याला खूप शांत, संयमी, राजबिंड, त्याचबरोबर पैलवान नेतृत्व मिळालेलं आहे, ज्यांनी करोना काळात खरंच लोकांच्या गरजेला, त्यांच्या अडचणींना खूप धावून गेले आणि सगळ्यांची मदत केली। महापौर असताना त्यांनी सुद्धा त्यांचा कार्यकाळ गाजवला। सर्वसामान्य जनतेच्या अडचणी काय असतात, त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे हे अतिशय उत्कृष्ट जाण असलेल्या आणि सर्व पक्षांमध्ये त्यांचे मित्रसंबंध असणारे असे आमचे नेतृत्व मिळालेले आहेत आणि त्यांना आम्हाला सगळ्यांना विजयी करायचा आहे, जेणेकरून आमचे सर्वांचे लाडके मोदीजी तिसऱ्यांदा पुन्हा निवडून येतील, हेच आमचं सगळ्यांचं आत्ताचं ध्येय आहे। धन्यवाद। जगदंबेला नमस्कार करतो। आमचे नेते, देशाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि शहराध्यक्ष आमचे मोठे बंधू आदरणीय दीपक भाऊ मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीची आमची सगळी टीम मुरली अण्णा मोहोळ, माजी महापौर, शिक्षण मंडळ सदस्य यांच्या मागे पूर्ण ताकदीने आमचा राष्ट्रवादी पूर्ण परिवार त्यांना मदत करणार आहे आणि आम्हाला विश्वास आहे
का यांनी जे कोरोना काळात लोकांची सेवा केली आणि एक सच्चा अच्छा पैलवान, एक निर्व्यसनी चांगला लोकसभेच्या माध्यमातून आम्ही इथं पुण्यातून एक नेतृत्व पाठवत आहोत. तर आम्हाला अभिमान वाटतं, एक सुंदर दिसणारा, जसं आमच्या बहिणी म्हणाले का चांगलाच एक अच्छा पैलवान आणि लोकांची चांगली काम करतील या आशेने आम्ही राष्ट्रवादी त्यांच्या मागे थांबणार आहेत आणि दादांचा आणि भाऊंच्या आशीर्वाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ची एकच विजन आहे. आमच्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान, आमच्या पक्षाचे नेते माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं जे विजन आहे ते आमचं विजन आहे. सबका कल्याण, सबका विकास आणि गरिबीचं निर्मूलन करणं. गरिबी हटाव म्हणता म्हणता काँग्रेसनी गरिबांना हटवून टाकलं, पण मोदी साहेबांनी मागच्या 10 वर्षामध्ये गरिबांसाठी ज्या योजना आणल्या कल्याणकारी, त्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणं आणि त्याच विकासाच्या मुद्द्याला धरून आम्ही आमच्या पुण्याच्या लोकसभेतनं आमचे पुण्याचे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर अण्णा मोहोळ यांना बहुमताने विजयी करणार आहे. आणि आमच्या पक्षातनं आम्ही कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ म्हणून संकल्प केलाय. जास्तीत जास्त मतांनी आम्ही त्यांना आमच्या विधानसभेतनं लीड देणार आहे. आपल्या सगळ्यांचं दैवत असलेल्या भवानी माता मंदिरामध्ये आज कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील आपले लोकसभेचे उमेदवार मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या प्रचारानिमित्त भाजप सहित सगळे मित्र 18 पक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही राष्ट्रवादीचे आमची सगळी अध्यक्ष आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील सगळे पदाधिकारी या ठिकाणी हजर आहोत. इथून मागच्या काळामध्ये आमचे आमदार साहेब इथून या ठिकाणी निवडून आलेत आणि याबरोबर आता पुढच्या काळामध्ये आता आम्ही राष्ट्रवादीची टीम सुद्धा त्यांच्याबरोबर काम करत आहोत. नक्कीच या मतदारसंघातून आम्ही त्यांना जास्त मताधिक्याने या ठिकाणी निवडून देईन अशी मी आशा व्यक्त करतो. पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे या पुण्यातून 2 लाखापेक्षा जास्त मतांनी विजयी होतील हा मला विश्वास आहे. कारण महापौर असताना त्यांनी कोरोना काळामध्ये अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. त्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांचं जे काम आहे 10 वर्षामध्ये त्यात अत्यंत उल्लेखनीय आहे. इंदू मिलच्या प्रकरणामध्ये अत्यंत मोठं स्मारक आज मुंबईला आज उद्या या ठिकाणी स्मारकाचं उद्घाटन होईल, काम चालू आहे. आणि अनेक ठिकाणी या ठिकाणी सर्व धर्माच्या लोकांना, सर्व समाजाच्या लोकांना बरोबर घेऊन मोदीजींनी काम केलेलं आहे. निश्चित मुरलीधर मोहोळ 2 ते 2.5 लाख मतांनी या ठिकाणी विजयी होतील हा मला विश्वास आहे. आणि आठवले साहेबांनी आम्हाला आधी दिलेले आहेत की रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जास्तीत जास्त लोक या ठिकाणी मुरलीधर अण्णांच्यासाठी काम करणार आहेत. प्रभागाचा या प्रभाग क्रमांक 19 मी नगरसेविका आहे. अतिशय सुंदररित्या भारतीय जनता पार्टीचं काम आम्ही या माध्यमातून इथं केलं या 5 वर्षामध्ये. जी काही काँग्रेसचा पहिला बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा हा भाग आम्ही पूर्णपणे भारतीय जनता पार्टीने ताब्यात घेतलेला आहे. त्यामुळे नक्कीच अण्णांना इथं चांगल्या प्रकारे, उत्तम प्रकारे यश मिळणार आहे. अभिनेते पूजाबाई परदेशी हे देखील अण्णांना सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. आपण आज त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगणार, आज तुम्ही अण्णांना इथे सपोर्ट करण्यासाठी आलेले आहात? कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि माननीय राजसाहेब ठाकरेंनी या युतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आणि मी इथं अण्णांना सपोर्ट करण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी असल्याबरोबरच त्याचा एक बालमित्र म्हणून पण आलेलो आहे. त्यामुळे आता तुम्ही पाहू शकता की इथं मी आता या विभागातल्या कॅन्टोन्मेंट विभागातल्या मनसेचं प्रतिनिधित्व करतोय. त्याचबरोबरीने माझ्या मित्रासाठी आता पदयात्रेत चालतो. आता आपल्या सोबत करणदादा मिसाळ आहेत. आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहे आज तुम्ही कशा पद्धतीने सपोर्ट करता अण्णांना. आमची पदयात्रा सध्या चालू आहे. 1 आठवडा झाला. सगळे मतदारसंघ कव्हर झाले आहेत. आज हा आमचा शेवटचा मतदारसंघ कॅन्टोन्मेंटचा आणि आमची पदयात्रा आज इथं संपणार. मी आमचे नवमतदाता, आमचे न्यू वोटर, जास्तीत जास्त न्यू वोटर आम्ही अण्णा युवा मोर्चानी आणि त्यांचा मोठा वाटा देणं वोटच्या मार्गाने हा आमचा मोठा सपोर्ट राहणार आहे. त्यासाठी आम्ही खूप चौपाल घेतोय आणि न्यू वोटर कलेक्ट करतोय आणि जास्तीत जास्त न्यू वोटरचा वाटा यावेळेस इलेक्शन मध्ये आम्ही देणार मोदी यांना. जेणेकरून आपण बघत आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही एक आपके पार 400 पारचा नारा देत आहे. तर त्यासाठी असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पुढे मतदारसंघात आम्हाला लागलेला आहे. जो युवकांच्या निमित्त सांगायचं झालं तर जवळजवळ 1 लाख नवयुवक यावेळेस वोटिंगसाठी आहेत. तर अध्यक्षांच्या माध्यमातून एक नवीन उपाययोजना अशी आहे की जास्तीत जास्त मतदार भारतीय जनता पार्टीच्या साईडने, मोदीजींच्या साईडने कसा येईल आणि तो वोट करून त्यांचं पहिलं मत हे विकासाला, पहिलं मत मोदींना, पहिलं मत प्रगतीला, देशाला देईल यासाठी आम्ही नक्कीच
अध्यक्षांच्या माध्यमातून माननीय करेंद्रराव दादा मिसाळांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. तुम्ही बघा काय असं एकदम फुल गर्दी झालेली आहे अण्णांसाठी. एकदम आता लोक म्हणतात की अण्णा कसब्यात हे नाही. तुम्ही बघू शकता अण्णा कसब्यात किती फेवरेट आहेत. कसब्यात पण अण्णा देणार आणि सगळीकडे जे लोक म्हणतात की अण्णांचं जसं आहे तसंच काही इकडे स्थानिक लोक नाही, फक्त अण्णा आणि अण्णाच दिसतो तुम्हाला. हे असंच होत राहणार आहे. आम्ही पुणे भाजप व्यापारी आघाडी पुणे शहराचा मी अध्यक्ष आहे. तर आज कॅन्टोन्मेंट एरियामध्ये माननीय मुरलीधर अण्णा यांची पदयात्रा आहे. तर त्याच्यात येथल्या सगळ्या व्यापाऱ्यांनी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमचे सर्व व्यापारी या पदयात्रेमध्ये सामील झालेले आहेत आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही गोळा झालो. आज पुणे लोकसभा क्षेत्र के भारतीय जनता पार्टी महायुति के उम्मीदवार पुणे के पूर्व महापौर हमारे परम मित्र मुरली अन्ना मोहोळ इनकी पदयात्रा पुणे कैंटोनमेंट विधानसभा मतदार संघ में भवानी माता मंदिर के पवित्र स्थान पर दर्शन लेकर यहाँ पर शुभारंभ हो रहा है। इस मंदिर का महात्मा है कि गेले हजारों वर्षों से यह मंदिर यहाँ पर स्थापित है और पुणे की राजनीति में एक महत्वपूर्ण स्थान यह मंदिर रखता है। पुणे के जो भी राजनेता यहाँ पर दर्शन लेकर अपना कार्य शुरू करते हैं उसका कार्य सफल होता है, ऐसी हमारी अनेक वर्षों से धारणा है। मुरली अन्ना आज इस भवानीपेट मतदार संघ, भवानी माता मंदिर और काशीवाड़ी हरकानगर इस भाग में महायुति के सभी पदाधिकारियों के संवेद पदयात्रा करने वाले हैं। आज की इस पदयात्रा में हमारे मार्गदर्शक सुनील जी कांबळे इस कैंटोनमेंट विधानसभा मतदार संघ के भारतीय जनता पार्टी के वो विधायक है। इनके नेतृत्व में और महायुति के सभी पार्टियों के, राष्ट्रवादी कांग्रेस होगी, शिवसेना होगी, भारतीय जनता पार्टी होगी, हमारे पुराने साथी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया और मनसे के भी सभी पदाधिकारी आज सम्मिलित होने वाले हैं। और मैं आज के इस पावन अवसर पर आए हुए सभी कार्यकर्ताओं को बहुत हार्दिक शुभकामनाएं देता हूं। मैं जयप्रकाश पुरोहित, राजस्थानी आघाडी महाराष्ट्र प्रदेश महामंत्री, बहुत बहुत धन्यवाद। आज पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरली अण्णा मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये प्रचार फेरी होत आहे। आज देशामध्ये नरेंद्र मोदी यांनी केलेली कामं आणि पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने केलेली कामं, तसेच पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये कार्यसम्राट आमदार जे सुनील भाऊ कांबळे यांचे जे काम आहे त्या विकासाच्या कामावर आज आम्ही जनतेकडे जाणार आहोत आणि नक्कीच जनता आम्ही केलेल्या कामाबद्दल आम्हाला त्याचा मोबदला म्हणून मतदान रूपी ते आशीर्वाद आम्हाला देणार आहेत। आज भवानीपेठ येथील भवानी माता मंदिरातून ही जी प्रचाराची आपण सुरुवात करत आहोत, पुणे कॅन्टोन्मेंटचे प्रचाराचे नारा आपण या ठिकाणी पुढत आहोत। सर्वप्रथम तर महायुतीच्या वतीने युवा मोर्चाचे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाच्या अध्यक्षाच्या वतीने मी या ठिकाणी सांगू इच्छितो की सुनील भाऊ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो कॅन्टोन्मेंट एरिया आहे, हो कॉस्मोपॉलिटिक एरिया आहे आणि ज्या प्रकारे आज काँग्रेस, राष्ट्रवादी म्हणा, काँग्रेस ज्या प्रकारे अपप्रचार करते, संविधान बदलणार, हे बदलणार, तर आमच्या युवकांचं हे काम आहे की आम्ही ताकदीने, आमच्या युवकांच्या ताकदीने आम्ही लोकांपर्यंत हे पोहोचवण्याचं काम करणार की असं काही होणार नाही। हे जे चुकीचा प्रचार करतात ते या जे मोदी साहेबांनी जे आता 10 वर्षात जे काम केले ते संपूर्ण मतदारसंघात म्हणा, संपूर्ण जे छोटे छोटे गल्ली आहेत, छोटे छोटे वस्ती आहेत, त्या वस्त्यांमध्ये आम्ही युवा मोर्चाच्या वतीने ताकदीने आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही त्यांना जे काम केलेलं आहे या कामाच्या जोरावर आम्ही त्यांना मत मागणार आहे। ज्या प्रकारे काँग्रेस आता सांगतेय की अप्रचार व खोटा प्रचार सांगते ते आम्ही त्यांचे खोडून काढणार आहे आणि याच आमचे महायुतीचे जे उमेदवार आहेत, आमचे मुरली अण्णा मोहोळ यांना भरघोस मतांनी 4-4.5 लाखाच्या मतांनी आम्ही युवा मोर्चाची जी बॅकबोन म्हणतात त्या ताकदीने आम्ही त्यांना निवडून देणार आहे। मोदी साहेबांचे हात बळकट करायचे, त्यामुळे आपल्याला मुरली अण्णाला मत द्यायलाच लागेल आणि भारताला विश्वपत्रावर चांगलं स्थान मिळवून द्यायचे असेल तर आपल्याला मोदी साहेबांना मदत करण्याशिवाय पर्याय नाहीये आणि पुण्याच्या विकासासाठी आपल्याला मुरली अण्णांना मदत करायची आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे देशामध्ये काम केलेलं आहे, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब गेली 10 वर्ष त्यांच्यासोबत सत्तेत आहेत। केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे। खरंच त्या मंत्रिपदावर राहून त्यांनी समाजाला न्याय द्यायचं काम केलेलं आहे। मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज रिपब्लिकन पक्ष महायुतीसोबत आता 10 वर्ष काम करत आहे। खूपच चांगल्या प्रकारे काँग्रेस
या अगोदर काँग्रेस सोबत होता, परंतु जो मान सन्मान आमच्या रिपब्लिकन पक्षाला तिथं मिळत नव्हता. आज या भाजपच्या काळामध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांना कमिटी असतील, रोजगार असतील आणि विविध अशा योजनांची जी माहिती असेल या भाजप आणि महायुतीच्या माध्यमातून आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवता येतात वा आम्हाला लोकांचे प्रश्न सोडवता येतात. नरेंद्र मोदींचं जे विजन आहे की युवा पिढी घडली पाहिजे. आज या देशाचा मेन मूळ हा युवा आहे. या युवांवर त्यांचं जास्त लक्ष केंद्रित आहे. त्यामुळे मला नरेंद्र मोदी यांना पूर्णपणे आमचा रिपब्लिकन पक्षाचा सपोर्ट असणार आहे. मुळात आम्ही सर्व युवक RPI असन, भाजप युवा मोर्चा असन, मनसे असन, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, युवासेना असन, आम्ही त्या ठिकाणी या रॅलीत सहभागी व्हायचं कारण मेन म्हणजे की मोदीजींनी जे युवकांसाठी केलेलं काम आणि ज्या मुद्रा जे लोन आहे त्यामार्फत युवकांना रोजगाराच्या संधी त्यांनी उपलब्ध करून दिल्या. तसेच युवक असतील, समाजातील निम्न वर्ग असतील, शोषित वंचित समाज असेल, यांच्यासाठी त्यांनी केलेलं काम हे आम्हाला उल्लेखनीय वाटलं. आणि त्याच्यामुळं आम्ही या रॅलीमध्ये सर्व पक्षीय युवक पूर्ण ताकदीने सहभागी झालो आणि आमच्या 2024चा जो भारत आहे हा युवा आणि पूर्णपणे युवा असेल आणि युवांच्या ताकदीवर हा भारत देश मोदी 400 पार करतील हा विश्वास आम्हाला आहे. म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी ताकदीने जमलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 10 वर्षात जे देशात कार्य केलं, राम मंदिर असेल, 370 असेल, त्याच्यानंतर युवकांसाठी राबवलेल्या नवीन योजना असतील, मुरली अण्णांनी केलेलं काम आहे 10 वर्षातलं, याच्या सगळ्याचा आढावा घेऊन आम्ही युवकांपर्यंत जाणार आहोत, वस्त्यांमध्ये जाणार आहोत आणि शहरामध्ये जाऊन एक नरेटिव्ह सेट करणार आहोत की मुरली अण्णांना का वोट करायचं, तुम्हाला मुरली अण्णांना का निवडून द्यायचं. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कॅन्टोन्मेंटच्या वतीने मी विश्वास देऊ इच्छितो की मुरली अण्णांना भविष्यातला सर्वात मोठा लीड आम्ही पुणे कॅन्टोन्मेंटच्या वतीने आम्ही मुरली अण्णांच्या पाठीशी देणार आहोत आणि युवकांचं खूप मोठं जाळं आम्ही निर्माण करून मुरली अण्णांना खूप मोठी साथ देणार आहोत. महायुतीचे उमेदवार मुरली अण्णा मोहोळ यांना निवडून आणण्यासाठी प्रचंड या भागात आम्ही आमचे बॉर्डर महायुतीच्या उमेदवाराला कशी जास्तीत जास्त मतं मिळतील हे त्याच्याकडे लक्ष. सर्वप्रथम पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात आमचे महायुतीचे उमेदवार मुरली अण्णा मोहोळ भवानी मातेचे दर्शन घेऊन या ठिकाणाहून सुरुवात करत आहे. आम्ही प्रचार गेले 1 महिना चालू केलेला आहे आदरणीय आमदार सुनील भाऊ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली. परंतु आज मुरली अण्णा मोहोळ उमेदवार म्हणून आमच्या बरोबर येणार आहेत आणि इथून पुढे बऱ्याच वेळात त्यांचा आता सगळ्या भागात कॅन्टोन्मेंट मधल्या प्रचार होईल. तसा पुणे शहरात जोरदार प्रचार चालू आहे. मुरली अण्णांचं सीट हे 5 ते 6 लाख मतांनी निवडून येईल आणि त्यात 50,000चा वाटा हा कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचा असेल असे आश्वासन नाही, परंतु असा शब्द मी सर्वांच्या वतीने देतो एवढंच या ठिकाणी सांगतो. भारतीय जनता पार्टी महायुतीचे जे आपले उमेदवार आहेत अधिकृत मुरली अण्णा मोहोळ यांचा शुभारंभ आज कॅन्टोन्मेंट मतदारसंघातमधून होत आहे भवानी मातेच्या आशीर्वादाने आणि सर्व कार्यकर्त्यांच्या महायुतीच्या साक्षीने आम्ही या ठिकाणी असं तुम्हाला हसून सांगतो कमीत कमी 50,000 किंवा त्यापेक्षा जास्त मताधिक्याने अण्णा निश्चितच निवडून येतील आणि कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील सर्व महायुतीचे कार्यकर्ते अगदी तन आणि मनापासून त्यांचं काम करतील हा आम्हाला विश्वास आहे. अण्णांना सपोर्ट करण्यासाठी लहुजी सेनेचे नितीन भाऊ हे देखील आता आपल्या सोबत आहेत. आपण त्यांना विचारलं काय सांगाल आज दादा, तुम्ही कशा पद्धतीने अण्णांना सपोर्ट करता आज या प्रचाराला तुम्ही सपोर्ट? आम्ही लहुजी शक्ती सेना भारतीय जनता पार्टी हे लहुजी शक्ती सेना मित्र पक्ष असल्यामुळे आम्ही अण्णांचे काम पुणे शहरात कोविडमध्ये प्रचंड नागरिकांची संवाद चांगला म्हणून आम्ही लहुजी शक्ती सेनेच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रामधून भाजपच्या उमेदवाराला प्रचंड ताकदीने निवडून देणार आणि भारताचे कार्यसम्राट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परत पुन्हा एकदा पंतप्रधान बनवणार. खऱ्या अर्थानं बघितलं तर मी गेले 15-20 वर्ष भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. मी गेले 15-20 वर्ष त्यांना बघतोय. अतिशय शून्यातून सर्वसामान्य नेता आहे ज्यांनी आपली सुरुवात शून्यातून केलेली आहे. ते वॉर्डाच्या अध्यक्षपासून युवा मोर्चाचे शहराचे अध्यक्ष, नंतर भारतीय जनता पार्टीचे शहराचे सरचिटणीस, असा त्यांचा एक वेगळा प्रवास आम्ही डोळ्याने बघितलेला आहे. आणि आज आपण बघितलं असेल की शून्यातून एवढं मोठं त्यांनी विश्व निर्माण केलं आणि हे विश्व त्यांनी राजकारण म्हणून राजकारण नाही बघितलं, त्यांनी राजकारणामध्ये समाजकारण बघितलं. आणि पुण्यनगरीत तुम्ही बघितलं असेल जेव्हा ते महापौर होते त्यांनी 24/7 ही पाणी योजना आणली.
आपण बघितलं असेल मेट्रोचं विस्तारीकरण केलं, पुणे विमानतळावरती आपण विस्तारीकरण बघितलं असेल. असा तो एक विजनरी नेता पुण्यामध्ये आपल्याला भेटत आहे. या निमित्ताने कोविडची आपल्याला आठवण करून देतो. कोविड काळामध्ये एका कुटुंबाप्रमाणे पुण्यनगरीमध्ये त्यांनी सर्वसामान्य नागरिकांची अतिशय सेवा केली. त्या सेवेचं फळ परमेश्वरांनी त्यांना एक खासदारकीचं तिकीट देऊन, हे परमेश्वरांनी त्यांना एक प्रकारे खासदारकी देऊन त्यांना आशीर्वाद दिले. आणि पुणेकर मी तुम्हाला सांगतो, लाखोचं मतदान त्यांना करेल. भरपूर प्रेम करणारे सर्वसामान्य लोक आहेत, गोरगरीब शोषित पीडित लोक त्यांच्यावर भरपूर प्रेम करतात. नरेंद्र मोदींवर प्रेम करतात. मागच्या 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीने भारतामध्ये विकास कामं केलेली आहेत, ती सर्व विकास कामं पाहता पुण्यनगरीतून लाखोंचं लीड आपल्या मुरलीधर अण्णांना मिळेल आणि मुरलीधर अण्णा आपले यशस्वी होतील आणि खासदार होतील.